90% मार्क म्हणजे सक्सेस आहे काय? पूर्ण भारतामध्ये 7 लाखांपेक्षा जास्त मुलांना 90% पेक्षा जास्त मार्क मिळतात. सीबीएसई मध्ये 2 लाखांपेक्षा जास्त मुलांना मिळतात. पण IIT मध्ये सीट्स आहेत फक्त 5273. विचार करा, जर फक्त 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारेच विद्यार्थी परीक्षा द्यायला बसले तरीही 99% मुलांचं सिलेक्शन होणार नाही. UPSC MPSC मध्ये सुद्धा अशीच काहीशी आकडेवारी आहे. म्हणजे 90% मार्क्स म्हणजे सक्सेस आहे काय? नो. जर तुमचं आयुष्य फक्त परीक्षांमध्येच अडकून राहिलं तर तुम्ही पुढचं 30 वर्ष फक्त तयारीच करत राहाल आणि आयुष्य तुमच्या हातातून निसटेल. शाळा तुम्हाला फक्त पुस्तक शिकवते पण व्यवहार नाही. आयुष्य जगायला आणि आयुष्यात जिंकायला तुम्हाला मार्क्स पेक्षा जास्त गरज आहे स्किल्स, धाडस आणि प्रॅक्टिकल नॉलेजची. मित्रांनो, जग गतीनं पुढे जाते. जर त्या गतीनं तुम्ही पुढे गेला नाही तर आयुष्याच्या शर्तीत तुम्ही हारलेला असाल. म्हणून आज निर्णय घ्या, तुम्ही फक्त परीक्षांचा गुलाम होणार की आयुष्याचा खरा खेळाडू होणार. Me and the devil walking side by side. 90% मार्क म्हणजे सक्सेस आहे काय? पूर्ण भारतामध्ये 7 लाखांपेक्षा जास्त मुलांना 90% पेक्षा जास्त मार्क मिळतात. सीबीएसई मध्ये 2 लाखांपेक्षा जास्त मुलांना मिळतात. पण IIT मध्ये सीट्स आहेत फक्त 5273. विचार करा, जर फक्त 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारेच विद्यार्थी परीक्षा द्यायला बसले तरीही 99% मुलांचं सिलेक्शन होणार नाही. UPSC MPSC मध्ये सुद्धा अशीच काहीशी आकडेवारी आहे. म्हणजे 90% मार्क्स म्हणजे सक्सेस आहे काय? नो. जर तुमचं आयुष्य फक्त परीक्षांमध्येच अडकून राहिलं तर तुम्ही पुढचं 30 वर्ष फक्त तयारीच करत राहाल आणि आयुष्य तुमच्या हातातून निसटेल. शाळा तुम्हाला फक्त पुस्तक शिकवते पण व्यवहार नाही. आयुष्य जगायला आणि आयुष्यात जिंकायला तुम्हाला मार्क्स पेक्षा जास्त गरज आहे स्किल्स, धाडस आणि प्रॅक्टिकल नॉलेजची. मित्रांनो, जग गतीनं पुढे जाते. जर त्या गतीनं तुम्ही पुढे गेला नाही तर आयुष्याच्या शर्तीत तुम्ही हारलेला असाल. म्हणून आज निर्णय घ्या, तुम्ही फक्त परीक्षांचा गुलाम होणार की आयुष्याचा खरा खेळाडू होणार.